संख्यांच्या संदर्भामधला जो डेटा असतो त्यातला अतिशय महत्त्वाचा असणारा एक बीट आहे असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. यालाच आपण चढता क्रम आणि उतरता क्रम असं म्हणतो. काय म्हणतो? चढता क्रम आणि उतरता क्रम. नाउ लेट अस लर्न द बेसिक कन्सेप्ट्स. We everybody know how to compare the numbers, how to identify either the given number is a smaller or is a bigger number. दिलेली संख्या छोटी का मोठी हे आता आपण आयडेंटिफाय करू शकतोय. आणि ज्याला हे जमतं त्याला असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर ह्या गोष्टी आपोआपच जमतात. मग असेंडिंग ऑर्डर नेमकं कशाला म्हणायचं आहे तर लक्षात घ्या. असेंडिंग ऑर्डर नेमकं म्हणायचं कशाला तर समजून घ्या. when the numbers are arranged from smaller to the bigger, then it is called as ascending order. In fact, the group of numbers is given and the question is asked like this: arrange the following numbers in their ascending order. एक संख्यांचा गट दिला जातो आपल्याला आणि त्या संख्यांच्या गटामध्ये जेवढ्या संख्या आहेत त्या कुठल्याही क्रमानं मांडलेल्या नसतात. त्या रॅन्डम असतात, मिक्स असतात, कशा पण असतात. आणि तुम्हाला सांगितलेलं असतं अरेंज द नंबर्स इन द असेंडिंग ऑर्डर. तर मग मांडायचं कसं? हे चढत्या क्रमाने मांडा, असेंडिंग. ओके, जसं की अल्फाबेट्स मध्ये फ्रॉम ए टू झेड हे असेंडिंग ऑर्डर आहे, झेड टू ए हे डिसेंडिंग ऑर्डर आहे. तसं 0 to 9 हे असेंडिंग ऑर्डर आहे आणि 9 to 0 हे डिसेंडिंग ऑर्डर आहे. ओके, सो अरेंजिंग द नंबर्स फ्रॉम स्मॉलर टू द बिगर इज कॉल्ड एज असेंडिंग ऑर्डर. लेट अस राइट द डेफिनिशन. अरेंजिंग द नंबर्स नोट डाउन. आपल्या नोटबुक मध्ये कंटिन्यू करत चला. अरेंजिंग द नंबर्स फ्रॉम smaller to the bigger, okay, is called as ascending order. Arranging the numbers from smaller to the bigger is called as ascending order. छोट्या छोट्या संख्येकडून मोठ्यातल्या मोठ्या संख्येपर्यंत केलेली जी रचना असते किंवा मांडणी असते त्यालाच आपण असेंडिंग ऑर्डर असं म्हणत असतो. सो लेट अस टेक वन एक्झाम्पल फॉर दॅट. नाउ टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ असेंडिंग ऑर्डर वी हॅव वन एक्झाम्पल. आता बघा इथेच तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे. 2345 then comma 2349 and then 2347. आता तीन संख्या आपल्या समोर दिलेल्या आहेत आणि यांना कसं अरेंज करायचे आपल्याला असेंडिंग ऑर्डर नुसार अरेंजमेंट करायचे. सो व्हॉट टू डू, काय करावं लागेल तर याच्यामधली सगळ्यात छोटी खऱ्या अर्थाने स्मॉलेस्ट नंबर पहिल्यांदा आणि बिगेस्ट नंबर हा सगळ्यात शेवटी असणार आहे. बाकीचे नंबर त्याच ऑर्डर मध्ये इन बिटवीन लिहिले पाहिजेत. दिल्या तीनच संख्या. आता लेट अस चेक. आपण तपासून घेऊया. सगळ्या संख्यांचं लास्ट डिजिट जे आहे ते 1000 प्लेसला आहे. सो इन ऑल नंबर्स देर इज द लास्ट डिजिट ऍट द 1000 प्लेस अँड दॅट इज 2. सगळीकडे 2000 हेच 1000 प्लेसला आहे. 3 हे डिजिट प्रत्येक संख्येमध्ये 100 प्लेसला आहे. प्रत्येक संख्येमध्ये 100 प्लेसला आहे. त्यानंतर पुढचं आपण चेक करूया. म्हणजे टेन्स प्लेस साठी कोण आहे? 4 आहे. 4 आहे, परत 4 आहे. म्हणजे तिघाचे सुद्धा टेन्स पोजिशंस हे सुद्धा सेम आहेत. अब तक तो हमें ये पता नहीं चल रहा है कि भाई छोटा कौन है और बड़ा कौन है. तो इसलिए अभी और एक काम करना पड़ेगा, आगे जाना पड़ेगा. पुढे चला. तर याचं जे युनिट प्लेस आहे ते 5 आहे. इथे युनिट प्लेसला 9 आहे आणि इथे युनिट प्लेसला 7 आहे. आता 5, 9 आणि 7 यांच्यात कुस्ती लागेल आणि 5, 9, 7 याच्यातला सगळ्यात छोटा कोण आहे तर ऑफकोर्स सगळ्यात छोटा 5 आहे. म्हणजे एक क्रमांकाला आपल्याला ही संख्या घ्यावी लागेल. त्यानंतर कोण येतो? 7. म्हणजे दुसऱ्या क्रमांकाला आपल्याला ही संख्या लिहावी लागेल. ओके, आणि शेवट उरलेली जिच्यामध्ये युनिट प्लेसला 9 आहे तो नंबर आपल्याला तिसऱ्या क्रमांकाला लिहावा लागेल. त्यावेळेला स्मॉलर टू बिगर किंवा स्मॉलेस्ट टू बिगेस्ट अशी अरेंजमेंट होऊ शकते.
म्हणजे बघा की कोणत्या लेवल पर्यंत आपल्याला प्रश्न पडू शकतो. अतिशय म्हणजे 4 अंकी संख्यांचे तीन संख्यांचा ग्रुप दिलाय आणि त्याच्यामध्ये तर काय केलंय, प्रत्येक 3 जे डिजिट आहेत 1000, 100 आणि 10 सगळ्यांचं सारखं आहे बघा. 2 3 4 2 3 4 2 3 4 नाविलाजाने युनिट प्लेस मध्ये भांडण लागेल आणि मग त्याच्यावर डिपेंड करेल की कोणाला आधी घ्यायचं आणि कोणाला नंतर घ्यायचं. तर मग ठरलंय आता आपलं. सो क्रमांक दिलेतच आपण ऑलरेडी. 2345 हे सगळ्यात छोटी संख्या आहे. त्याच्यानंतर कुठली येणार, 2347 आणि सगळ्यात शेवटी येणार 2349. आता कायम एक लक्षात घ्या, ज्या वेळेला अशा प्रकारची अरेंजमेंट आपण करतो ना, तेव्हा आपण कम्पेअरिंग नंबर्स ज्या वेळेला शिकलेला आहे किंवा त्याचा आपण लास्ट लेक्चरला तो व्हिडिओ पाहिलेला असणारच आहे, सिम्बॉल पुटअप करणं आवश्यक असतं. कसा सिम्बॉल ठेवणार, आता 2345 आणि 2347 याच्यात मोठी संख्या कोणती आहे, तर ऑफकोर्स 2347 इज अ बिगर नंबर. मग आपलं ठरलंय काय, सिम्बॉल कसा यूज करायचा, जी संख्या मोठी त्याच्याकडे थोबाड करायचंय, जी छोटी त्याच्याकडे ढोपर नाही शेपटी म्हणूया, ठीक आहे, तर शेपटी करायची आहे. आणि मग 2347 इज अगेन स्मॉलर दॅन 2349. अंडरस्टँड. सो दिस इज द असेंडिंग ऑर्डर ऑफ गिव्हन नंबर्स. म्हणून ही दिलेल्या संख्यांची काय आहे, असेंडिंग ऑर्डर आहे. इज दॅट क्लिअर? ओके. Already we have learned about the ascending order. Let us learn the next part, that is descending order. आता ascending order कळाले बाबा, काय शिकायचंय, descending order. मग descending orderला आपण मराठीत काय म्हणतो, उतरता क्रम. मग उतरता क्रम म्हणजे काय, एक लक्षात घ्या, तुम्ही कधीतरी गार्डन मध्ये गेल्याच्या नंतर घसरगुंडी खेळली असेलच ना, आणि त्यावेळेला स्लाइडिंग वरती चढल्याच्या नंतर चढतो त्यावेळेला ते असेंडिंग ऑर्डर आहे आणि लगेच घसरत येतो खाली त्यावेळेला ते डिसेंडिंग ऑर्डर आहे. तर सेम पॅटर्न इकडे आहे बेटा, लक्षात घ्या. असेंडिंगच्या कम्प्लीट अपोजिट डिसेंडिंग, असेंडिंगच्या कम्प्लीट अपोजिट डिसेंडिंग असतं. म्हणजे कसं असतं लक्षात घ्या, अरेंजमेंट ऑफ द नंबर्स फ्रॉम बिगर टू स्मॉलर इज कॉल्ड ऍज डिसेंडिंग ऑर्डर. मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे मांडणी करत जाणे याला आपण उतरता क्रम किंवा डिसेंडिंग ऑर्डर असं म्हणतो. ओके. सो आय हॅव रिटन द डेफिनेशन ऑलरेडी हिअर. अरेंजिंग द नंबर्स फ्रॉम बिगर नंबर टू द स्मॉलर नंबर इज कॉल्ड ऍज डिसेंडिंग ऑर्डर. DO मीन्स नॉट डिओड्रंट बॉडी स्प्रे. DO म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर. ओके. शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे जागेच्या कमतरतेमुळे. एक्झाम्पल आपण या ठिकाणी जे दिलेलं आहे तेच एक्झाम्पल आपण रिपीट करूया. आणि कायम लक्षात ठेवा, एखाद्या संख्येच्या असेंडिंग ऑर्डरला डिसेंडिंग मध्ये सेट करत असताना असेंडिंग मध्ये जी मांडणी झाली ना, तर इकडच्या बाजूला यायचं आणि इकडच्या मोठ्या संख्येला अशी पक्कन लात घालायची आणि सगळ्यांना त्याच्या उलट लिहून मोकळं व्हायचं. कोणती ऑर्डर तयार होते, डिसेंडिंग ऑर्डर. असेंडिंगच्या उलट डिसेंडिंग ऑर्डर, असेंडिंगच्या उलट डिसेंडिंग ऑर्डर. तर मग इथं ऑलरेडी दिलेलेच आहेत. तर ही असेंडिंग ऑर्डर असेल तर डिसेंडिंग ऑर्डर कशी लिहिणार आहेत. सो लेट अस चेक, बघूया. 2349 इज बिगर दॅन. आता बिगर दॅन म्हणल्यानंतर सिम्बॉल काय वापरणार, ह्याच्यानंतर येणारी संख्या स्मॉलरच असणार आहे. दॅट इज 2347 इज बिगर दॅन, ही मोठी आहे. कोणापेक्षा मोठी आहे, 2345. बघ रे बाबा, असेंडिंग लिहिताना थोबाड तिकडं झालं, बरोबर आहे, आणि डिसेंडिंग लिहिताना थोबाड इकडं झालं. कुणाचं, तुमचं का माझं, कोणाचंच नाही. सिम्बॉल बद्दल बोलतोय मी. कोणाबद्दल, सिम्बॉल बद्दल बोलतोय. ओके. तर मग अशा पद्धतीने मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे मांडणी केली की ती असते डिसेंडिंग ऑर्डर. ओके. आता ह्या 3 संख्यामधली स्मॉलेस्ट सगळ्यात छोटी कोणती, बिगेस्ट नंबर कोण आहे, 2349. आणि स्मॉलेस्ट कोण आहे, 2345. बिगेस्ट कडून स्मॉलेस्ट कडे गेलं तर डिसेंडिंग ऑर्डर, आणि स्मॉलेस्ट कडून बिगेस्ट कडे आलं तर त्यावेळेला ते असेंडिंग ऑर्डर. इनफ, एवढं पुरेसं असं मला वाटतं असेंडिंग आणि डिसेंडिंग मध्ये. आलं लक्षामध्ये. ओके ना.